बेरोजगारांचे मंगळवारी उद्योग केंद्रासमोर ढोल बजाव आंदोलन. शासकीय उदासीनता आणि बँकांच्या धोरणांचा करणार निषेध. बेरोजगारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. बेरोजगार नेते दीपक चव्हाण यांचं आवाहन. सांगली जिल्ह्यातील बेरोजगारांचे मंगळवारी उद्योग केंद्रासमोर ढोल बजाव आंदोलन होणार आहे. शासकीय उदासीनता आणि बँकांच्या कर्ज नाकारण्याच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे. यामध्ये बेरोजगारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन बेरोजगार नेते दीपक चव्हाण यांनी केलं. सांगली जिल्ह्यात बेरोजगारांच्या प्रश्नांकडे बघायला कोणालाही वेळ नाही. जिल्ह्यात बेरोजगार दिवसेंदिवस वाढत चाललेत. यामुळे रोजगाराचा प्रश्न आणखीन भीषण होतोय. अशा परिस्थितीत शासनाकडून बेरोजगारांना व्यवसायासाठी कर्ज योजना सुरू आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात या धोरणाला हरताळ फासण्याचं काम प्रशासकीय यंत्रणा करते. सांगली जिल्ह्यात उद्योग केंद्र आणि अन्य महामंडळ यांच्याकडील फक्त 15% प्रस्ताव मंजूर झाल्याची गंभीर बाब प्रसिद्धी माध्यमांनी उघडकीस आणली. बँकांच्या नकारात्मक भूमिकेमुळे बेरोजगारांच्या प्रकरणांना नाकारलं जात आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीने व्यवसाय उभारण्याचे बेरोजगारांचे स्वप्न हे दिवास्वप्नच राहिलंय. बँकांच्या अनागोंदी कारभारामुळे आणि बेरोजगारांना नाकारल्या जाणाऱ्या कर्जामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण झालं. याकडे उद्योग केंद्र आणि संबंधित यंत्रणा या फक्त शासकीय प्रोटोकॉल म्हणून पाहत असून याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सांगलीच्या उद्योग केंद्र आणि लीड बँकेसमोर समस्त बेरोजगार हे या झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करणार आहेत. यामध्ये बेरोजगार आणि ज्यांनी कर्जे बँकेकडून नाकारली आहेत अशांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन दीपक चव्हाण यांनी केलं.